वेलकम बैक टू चव्हाण सिस्टर्स। आज आहे 18 मे म्हणजे सोनलचा बर्थडे आणि कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल, तिचं रात्रीचं सेलिब्रेशन 12 AM आणि त्याचसोबत स्टुडंट्सने जे सेलिब्रेट केलं आणि आज होल डे आमचं सेलिब्रेशन असणार आहे। सो सोनलला मी आता बाहेर घेऊन चालली आहे। मला कॉल्स येत आहेत, सोनलच्या बर्थडेचे विशिंगचे कॉल्स मला येतात गेस। हां, तर मी बोलत होती की सकाळी कुणीतरी माझा प्लॅन स्पॉइल केलाय। ते तुम्हाला कळेलच, मी मॉलमध्ये गेल्यावर तुम्हाला सांगेन काय स्पॉइल झालं ते समजेल तुम्हाला। बट या आणि मी आता तिला घेऊन जाणार आहे। सो लेट्स सी। बट त्याच्या आधी आता आम्हाला ड्रेसअप व्हायचं। ऑलरेडी आय एम ड्रेस्ड अप। अशी इथे मेसेज आहे का घरी, तर ड्रेस्ड अप झालेली आहे। मग सोनल होणार आहे आणि मग आम्ही जाणार। नंतर मग इव्हनिंगचा पण बर्थडे, तर सगळं या व्लॉगमध्ये असेल। सो स्टे ट्यून गाइज आणि वेट फॉर द सरप्राइजेस। And the birthday girl is here. Look at her pretty outfit. तो आम्ही outfit check नंतर। आणि मॉर्निंग स्टार्ट झाली आहे स्टारबक्सने, दादाने मला पाठवले। सो थँक्यू सो मच दादा। आणि ओपन करूया आणि नाश्ता करून घेऊया। ओपनिंग चालू आहे, सरप्राईज झाली कि किसने भेजा? हे क्या हुआ, तुम्हाला दिलंय यार। Done. Thank you so much. मम्मी दोघे आम्ही अशा रेडी झालो। मम्मी पण आहे। मम्मीला आम्ही ते ड्रॉप करणार आहोत आणि ती बोलते मी बर्थडे गर्ल दिसते। असं तो नाही, तू दिसते, तू आहेस, तू दिसता। थांबव इथे। हा दिसतो मम्मी का लोकेशन आ गया आणि आता आम्ही चाललो बर्थडे गर्ल का बर्थडे सेलिब्रेट करने। बर्थडेच्या दिवशी असं रेस्टलेस का फील होतं। बाय बाय बाय। We are at Expedia now. इथे का बसलीये? का? गाइस मी हिला बोलते का आता इथे स्टुडिओ आहे, आपण स्टुडिओला जाऊया। तर ही नुसती थांबते, मला समजत नाही हिचा काहीतरी प्लॅन आहे, मला समजलंय। आणि ते बोट आहे, आम्ही एक्सपिरियाला आलोय। दुसरं इकडे लांब आम्ही जाऊ नाही शकत। You block that side. मला ऑलरेडी इतकं असं तरी वाटतंय आणि त्यातही मला नक्की बोलते तिकडे जा तिकडे जा। एक तर दोघी चालू आहे आणि आता मला हिच्यासोबतच राहावं लागणार आहे, तरी पण ही अशी करते माझ्यासोबत। काय बोलायचं म्हणजे का तिकडे काय मला काय वाटते ना। So Sonal, you have these two choices. Birthday special. Choose. हे स्टारबक्स आलं, मला नाही माहिती, सकाळीच खाल्लं मी। You got it. क्या था सरप्राइज? इसलिए मैं तेरे को यहाँ पे लेके आई हूँ। स्टारबक्स नहीं यार, पूरा है ना, कंटिन्यू होणार ना। म्हणजे तू असं चूज करायला मला देणार आहे ऑब्वियसली। ये स्पेशल काय आहे? बर्थडे गर्ल। सो गाईज मी मॉर्निंगमध्ये जर म्हटलं की माझा स्पॉइल केलं कोणीतरी, तर हेच होतं की मी केक घरी, ती पण पेस्ट्री पडली आहे, ती होती रेड वेल्वेट। सो डिसाइडेड की इथे मँगो डॉली घेऊया। मँगो डॉली मी सोनलला आज नाव दिलंय मँगो डॉली, बट दिस इज समथिंग आय विल शो बॅक कॅमेरा। सो मँगो चीज केक मागवला आणि लावा केक, सॉरी मँगो लावा केक, नावच नाही माहिती आणि फोटोज नाही घेतले। आणि जसं की तुम्हाला समजलं, वी आर प्लेइंग चिट्स गेम, चूज बनवायला। एवढं स्पेशल फील होतंय, बापरे काय बोलू। तरी यार मला फ्लावर्स घ्यायचे होते, बट फ्लावर्स नाही मिळाले। आय एम सो सॉरी हा सोनल। वाव, कसं वाटतंय? मस्त
मस्तच वाटतंय. अजून मला विचार करते अजून काय काय केलंय. ती बोलते क्लोथ सुद्धा घेतला. हा ते तर आहेच, पण त्याच्यानंतर अजून एक पण आहे पार्ट, तो समजेलच लवकरच. चला इथे आवाज नाही येत रे जास्त. आता मी इथे सोनलला नेक्स्ट बिकॉज त्यावेळी पण आम्ही खेळलेला, बट एक्झिक्यूट नाही प्रॉपर झाला त्याचा व्हिडिओग्राफी प्रॉपर. हां, कारण की काय भेटलंच नव्हतं तेव्हा. हां अरे मी त्या पण ठीक आहे. व्हिडिओमध्ये जास्त लोक असतात आणि मला जास्त स्टुडिओचंच आवडतात. व्हिडिओमध्ये काय भेटलं, व्हिडिओमध्ये जर काय भेटलं ना ते इलायच्या मध्ये घेऊन ओके यार. बर्थडे आहे बहिणीचा. त्या दिवशीच आलेली सोनल आणि तिला काय नाही आवडलं. तिला वाटलं आता आपण इकडच्या होते मेट्रोच्या. एक्सपिरियामध्ये तर काहीच कलेक्शन नाही आहे. मला तर ते बघूनच कलर्स आर सो डल. बट ठीक है चल, बर्थडे है इसलिए कुछ तो लेना पड़ेगा. एंड शी ऑलरेडी सेड की इथे नाही मिळालं त्या जन्ममध्ये जायचं. सो दिस इज माय आउटफिट गाईज. काहीच आवडत नाही, अक्षरशः काहीच नाही झुडिओच्या कलेक्शनमध्ये. सोनलने एक ही वाले घेतले जे की 1000 वाला आहे आणि डायरेक्ट आलं 299 वर. कारण की काहीच नाही अच्छा कुछ दिख रहा ही नहीं. दिस इज नाइस बट आई लव्ड इट. हां ये वाला अच्छा आहे. ग्रीनमध्ये पण बघ. तर गाईज इकडे आमचे सबस्क्रायबर्स भेटलेले आहेत आणि आज तिचा सुद्धा बर्थडे आहे. सो विश यू मेनी मेनी हॅपी. नाव काय तुझं? तन्वीचा पण बर्थडे आहे आणि हिचा पण. सोनलचा बर्थडे आहे तर मी बोलली की सोनल तू डिसाईड कर आज काय खायचं. तर मग मॅगी तर नाही खायचं. पूर्ण कंटाळा आला मॅगी खाऊन. आता आम्ही राईस खातो. सिझनिंग चीन थाय फर्स्ट टाइम ट्राय करतो. लेट्स सी कसं असेल. आणि आम्ही हे घेतलं मंचुरियन ग्रेव्ही एग राईस लेट्स सी. आणि इथे आहे माझी शॉपिंग. जास्त शॉपिंग केली नाही बिकॉज काहीच नव्हतं कलेक्शन. आणि ऑलरेडी SSS मधून आज सकाळी स्टॉप आले आणि ॲक्च्युली आय एम सुपर एक्सायटेड फॉर द इव्हनिंग. जेवतो नेक्स्ट चिट्स बनवतो. शपथ मैं क्या करू. अँड गाईज आजच माझा अबो या साईडचा निघाला बरोबर बड्डेच्या दिवशी. जेवढा दिवस राहिलेला आणि बरोबर बड्डेच्या दिवशी. हे काय आहे सोनल? आम्ही फर्स्ट टाइम ह्यातून काहीतरी मागवलं. हे राईस सोबत. मला वाटली ब्लॅक टी. त्यावर लिहिलेलं आहे काहीच नाही लिहिलं. टेस्ट केला. आय वॉज सो राईट. लेमन टी आहे हे. तू दोन्ही बोललीस आधी लेमन. मी बोलली चाय टी. मला वाटतं ब्लॅक टी. सो इट इज ब्लॅक लेमन टी. थंड आहे ते. मस्त आहे पण. हे सांग टेस्ट. पहिल्याच बाईटमध्ये एवढं पाडलं मी. मग छान आहे टेस्ट. मला ग्रेव्ही आवडली. ग्रेव्ही ग्रेव्हीसोबतच मस्त आहे. छकुली असं बोलली की मला हसायला येत आहे. बोल काय बोललीस? आता मला बस झाला असं वाटतं रेस्ट करायचं आहे मला. बस झाला बड्डे. 2 दिवसा अगोदरपासून चालू आहे तिचा बड्डे. काल पण पूर्ण दिवस. ये तो शुरुआत है, अभी शाम को तो देखो.
थकली आहे आता, मैं तो थक गई. तर गाईज 1760 फोटो काढून झालेले आहे आणि आता आम्ही चाललो. बर्थडे गर्लने आज मला पिळून काढलेलं आहे. किती भारी मिरर आहे, एकच आहे ग्राउंड. आमच्याकडे चालायची तर ताकद नाही बिकॉज हा आहे माझा आउटफिट चेक. कसा वाटला सांगा आणि कुठून घेतलाय तो तुम्हाला लवकरच आम्ही व्हिडिओ बनवू. एकदमच अनएक्सपेक्टेड आहे सोनलला, बिलकुल माहिती नाही यात काय आहे या सीटमध्ये सोनलला. सो लेट्स स्टार्ट. थोडंसं मागे हो. मला आता भीती वाटते. काय मग अशी काय लिहिलंय त्याच्यावर? टॅटूज कसं टॅटू काढणार तू? हो तू पण. मी पण बरं. म्हणजे आता वेगवेगळं टॅटू. हे बघा गाईज, मॅचिंग टॅटूज. टॅटूज म्हणजे आपण वेगवेगळं काढायचं. ठीक आहे, एक मॅचिंग आहे. लाईक हा एक ऑलरेडी काहीतरी मॅचिंग आहे. तर आता काहीतरी वेगळं करणार आहोत. काहीतरी असं मून सन असं काहीतरी. हा एकदम मिनिमल काढायचं आहे बिकॉज समवन सेड मी की टॅटू काढेल. ठीक आहे, मी बघते. हो माय गॉड, मी पण टॅटू काढणार. चल मग लवकर. एवढा वेळ टाइमपास का करत होती? मग एवढा वेळ फिरायच्यापेक्षा आपण गेलो असतो यार. नाव या गोईंग. शेट, वाव, ते सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे. आणि चला आता जाऊया पटकन, लवकर कर आता बुक. तर गाईज फायनली आम्ही आलेलो आहोत टॅटू काढायला, विच इज अनप्लॅन्ड. सो अनप्लॅन्ड फॉर सोनल. आणि काय काढायचं मी खूप जास्त कन्फ्युज आहे आता. आम्ही गाडीत तेच विचार करत होतो की काय काढणार आहोत. आणि आता चला जाऊ. आता आम्ही डिसाईड करतो. जागा एकच ठेवली आम्ही. जागा काय बोलते, प्लेसमेंट ऑफ टॅटू सेम आहे. इथेच काढायचं डिसाइडेड आहे. आधीचं इथे आहे, आताचं इथे. डिझाईन दाखवतो आम्ही. तर द स्क्रिप्ट टॅटू स्टुडिओमध्ये आज आम्ही आलेलो आहोत खास टॅटू काढायला. आणि इथे सोनल बघू शकता, इथे प्लेसमेंट करतोय. नर्वस म्हणजे सोनलला आयडियाच नाही आहे. मी असं तिला माइंड से प्रिपेयर नहीं थी वो, और उसको मैं लेके आई है. पण आम्ही प्लेसमेंट सेम करतोय दोन्ही पण. इथेच करायचं डिसाईड झालं आहे. पण तिचे थोडे टॅटू वेगळे आहे, डिझाईन माझी वेगळी आहे. ते तुम्हाला आता दाखवतो आम्ही. बस. तर गाईज प्लेसमेंट झालेली आहे. इकडे मी डिसाईड केलं आहे टॅटू काढायचं. आणि ते बघू शकता ते लोक ते काय बोलतात त्याला, नीडल. हां, नीडल्स ते एकदम वेगवेगळ्या सगळ्यांना यूज करतात. सेम नाही, सगळ्यांचे चेंजेस असतात. सगळं प्रोफेशनली. आणि आवाज आलेला आहे नीडलचा. आवाजामधूनच भीती वाटते. भगवान. आणि आम्ही यावेळेला मिनिंगफुल टॅटू काढणार आहे. म्हणजे हा पण मिनिंगफुलच होता, बट जास्त सेन्स नव्हता. पण याला सेन्स आहे थोडाफार. सो लेट्स सी हाऊ इट गोज. भीती वाटते कारण खूप इयर्स झाले काढून. आणि सुरुवात रील बघत
बघत कर शॉपवर जावंच टोचतोय वरती लहान होतो ना आपण. आताशी स्टार्ट झालं. कदाचित त्या जागेवर दुखत असेल आणि माझं तर एवढा मोठा दिसतोय माझ्यापेक्षा. इट्स युअर बर्थडे. इट्स युअर बर्थडे. आणि मी इथं बसली. आता एक जोक झाला. मी बोले माझ्या अंगात रक्त नाही आहे का? रक्त नाही आलं. रक्त काढू नाही. चांगली गोष्ट आहे. चांगली. इट्स ओव्हर. जस्ट टचअप बाकी आहे आणि एवढ्या लवकर झाला. मी एवढी हॅपी आहे. मला खरंच एवढं माहित नव्हतं की इतकं परफेक्ट होईल. आणि हॅपी विथ द रिझल्ट. हां, अजून पूर्ण रिझल्ट पण बाकी आहे तरी मी हॅपी आहे बघूनच. खरंच खूप छान काढलं. खरंच खूप छान दिसतोय. वाव यार, माझी पण इच्छा होती आता हेच काढायची. खरंच डोंबिवली वेस्टला आहे. त्यांचा मी ॲड्रेस पूर्ण कॅप्शनमध्ये मेन्शन करेन. तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता त्यांना. द स्क्रिप्ट टॅटू ना, द स्क्रिप्ट टॅटू स्टुडिओ डोंबिवली वेस्टमध्ये संतोषी माळता मंदिर, कोपर रोडला. नक्की विजिट करा. खरंच असे सुंदर टॅटूज, मिनिंगफुल टॅटूज आणि बहीण भाऊ असतील तर मॅचिंग टॅटूज नक्की काढा. गाईज, आय एम डन विथ माय टॅटू. आणि एवढा भारी वाटतं, मी सांगू नाही शकत आहे. खरंच पहिल्यांदा मी एवढी खुश आहे. म्हणजे मला नाही तर माझं क्षणिक रिग्रेट असतो. दुसऱ्या क्षणाला मला रिग्रेट होतं, पण फर्स्ट टाइम मला काय रिग्रेट नाही झालं आहे. आणि आता सोनलची बारी बघूया. पुन्हा एकदा न्यू निडल, न्यू टॅटू. सोनल बर्थडे गर्ल, हॅपी बर्थडे टू यू. कसं वाटलं सोनल माझं सरप्राईज? टेन्शन. थोडं दुखतं पण काय नाही, होईल बरं. हॅपी आउटसाइड, पेन इनसाइड. त्याचे एक्सप्रेशन मी एवढे वाटतील. बट सिरियसली गाईज, खरंच खूप छान केलं आहे. मी खरंच सगळ्यांना रेकमेंड करेन आणि सजेस्ट करेन की नक्की इथे या. कारण की बेस्ट आणि इतक्या कमी वेळेत परफेक्ट एवढं काढलं आहे त्यांनी. मला पर्सनली आवडलं आहे खूप जास्त. सो या. कसं वाटलं? खूप भारी वाटतं, खूप भारी वाटतंय. ओ माय गॉड, मला बिलीव्ह नाही होते. माय गॉड, माझ्या हाताला लिटरली घाम सुटलाय. पण इतक्या क्विक झालंय आणि एवढं परफेक्ट, खरंच बिलीव्ह नाही होतंय. खूप भारी आहे. थँक्स टू सचिन दादा. एवढं भारी काढलं आहे टॅटू आमचं दोघींचं. आणि फायनली वी आर डन विथ द टॅटूज. इट्स लुकिंग परफेक्ट. खूप जास्त आवडला? थँक्यू. तर गाईज, फायनली आर डन विथ आर टॅटूज. आणि सोनाला बर्थडे विशेस येतात, पण इथे सचिन दादा आहेत ज्यांनी आमचे टॅटू काढलेला आहे. सो थँक्यू सो मच. खरंच एक्सपेक्ट नव्हतं केलेलं. एक्सपेक्टेशन्सच्या पलीकडे इतकं सुंदर काढलं आणि इतक्या कमी वेळात आम्ही चाललो आहे लेट. सॉरी त्याच्यासाठी. आणि तुम्हाला एवढं घाईघाईत आम्ही काढायला लावलं, बट इतकं परफेक्ट आलं आहे ना, काही मी सांगू नाही शकत. तुम्हाला आता दिसतंच आहे व्हिडिओमध्ये, इतकं सुंदर काढलं आहे. तर नक्की सचिन दादाकडे टॅटू काढायला या. द स्क्रिप्ट टॅटू स्टुडिओ डोंबिवली वेस्टमध्ये आहे. ॲड्रेस वगैरे डिस्क्रिप्शनला मेन्शन केलेला आहे. त्यांचा इन्स्टा ID पण द स्क्रिप्ट टॅटू स्टुडिओ आहे. तर नक्की त्यांना फॉलो करा आणि ते सगळं सजेस्ट करतीलच तुम्हाला. आणि ते बघितलंच तुम्ही सर्विस कशी आहे, छान आहे. ते नक्की या. आणि आता आम्ही जातोय कारण की सोनलचा आता बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. सो आता आम्ही निघतोय.
गाईस कष्ट बघा आता फोटो आणि हे आयडिया दिदीचीच आहे. हे बरोबर आहे का कोमल सांग. मी सांगणार अजून जवळ लागेल. अजून जवळ बरोबर आहे का? रेडी स्टडी मॅक तुझा फक्त फेस मागे कर. फेस मार्क बघ गाइस फोटो काढण्याने चांगली आहे ना. हा 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 पण चालेल थोडंसं खाली. अरे अजून एक घे, अजून एक घे. हेच नाही. पहिले बघा तू ना पोटे दे ना मग असं पुढे ये. हा. हे बघ मला फक्त फोकस मध्ये समजलं. म्हणजे पुढे ये पाहिजे तर मला फोकस कर मग पाठीचं आहे ना माझी. नको नको काढ काढ. तुमचे ना सर्वांचे ना थोडं एक साथ जर काय होतात तू बरोबर होता. वर खाली वर वर खाली. खाली करा. थांबा. नाही कारण की ना ते मोबाईलचे मला पोर्ट्रेट क्लिक नाही आणि तो जो फोटो आहे ना तो काढलाय कॅमेऱ्यात त्याच्यामुळे समजलं का. आपलं घे कसं बघ. हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे मुआ. हैप्पी बर्थडे टू यू. चला वय वर्ष 200 झालेलं आहे तिचं आता. आणि ओ मेरा बर्थडे मैं ही खाएगी. सही आहे सही आहे सही आहे सही आहे. चलो असं वाटतंय आता आम्ही केकवर घेऊया झोप. केक सर्व भारी भारी दिसणार तसे आम्ही खाऊ पण आता. ही बघा गजनीला आता आठवलं. आम्ही तुम्हाला काहीच काय बोललेलो. ही आहे गजनी. हिला आता आठवलं काहीतरी फोडायचा पण होता. बरोबर ना रे. तो आम्हाला गजनीला 15 मिनिटांनी आठवतो. 15 मिनिटं. मस्त एक नंबर एक नंबर एक नंबर. ह्याचं का घेतलं तुम्ही काय पेपरचा घेतला नाही फोडा तो पेपरचा. आता केक चांगला नाही लागला. मी बघितले पण मी जाणून सांगलो नाही कारण फोटो त्याचा चांगला नाही काय सेफ येतो काय आम्ही सेफ ठेवलाय. चलो चला आता खावा त्याचं केक खावा. टिश्यू द्या. अरे ते केक कापलाय का. मग मी खाऊ नाही शकत. थोडासा का. मी काय अरे फोटो खातोय ना. फोटो खातोय घे थोडासा घे. थोडा थोडा. अरे क्रीम नाही. अरे क्रीम नाही. अरे क्रीम नाही खरंच. बघ माझा बर्थडे ऑलरेडी बघ नाही 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 थोडासा खा थोडासा खा. थोडंसंच खा. क्रीम नाही सांगतोय तर भाई क्रीम वाला केकच नाही. शॉपिंग खूप जास्त सरप्राईजेस दिले आज मला दीदीने. आत्ताच गजनी ही लहानपणापासून गजनीच आहे. डोळे बंद करते. डोळे बंद कर सोनेला. डोळे बंद कर. डोळे मालक 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 डोळे बंद करा मालक. मी स्वतःच ये विल यू मॅरी मी. ये अगं भाई इतना प्यार इतना प्यार. बर्थडे बर्थडे. चला आता फायटर आली आहे किंग जॉंग. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू.
मी किती उंच दिसते याच्यापेक्षा. वा मजा येते. माझा ड्रेस खराब होईल. हो रेडी. विचार करते. चला मम्मीचं गिफ्ट. मम्मी खात खातच आली. काय करायचं ते बरोबर शिकायला घरी जाऊन मग बॉक्स आहे. अरे ओपन कर. काय इयरिंग्स. थँक्यू. बघू रे. माहिती आहे मला. तापच घेतले ना. वाव यार. मस्त सुंदर. नाईस. लव्ड इट. हा फोटो काढतो.